मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो की तुमचा मागे बोटनेक असेल आणि पुढे डीपनेक असेल अशा पद्धतीच्या ब्लाऊजचं कटिंग आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला काय असतं, आपण जेव्हा कुठला तरी पॅटर्न क्रिएट करतो तो पॅटर्न आपल्याला लक्षात येत नाही आणि ऐन वेळेला जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग करायला घेतो तेव्हा लक्षात असं वाटतं की मी आता याच्यामध्ये कुठला पॅटर्न क्रिएट करू शकते किंवा मी याच्यात कुठली तरी वेगळी अशी एक डिझाईन मी कशी तयार करायची। तर हे आपण अचानक ठरवतो। तर हे न करता तुम्हाला सगळ्यात आधी एक पेपरवरती किंवा एक नोटबुक स्पेशल तुम्ही ठेवायची, त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला टाकायचं आहे की तुम्हाला कोणता ब्लाऊज रेडी करायचा। त्यानंतर त्या ब्लाऊजचे तुम्ही डायग्राम रेडी करा, तुम्हाला कोणत्या भागामध्ये काय पॅटर्न क्रिएट करायचा आहे हे तुम्ही नोट करा, जसं की आपण भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहोत। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तर आता बाकीचे जे काही क्लासेसचे व्हिडिओ असतील जे याच्यापेक्षा अजून तुम्हाला डीपमध्ये शिकायचं आहे, डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर भरपूर जण मला ऑनलाईन क्लासेसचं विचारत आहे। तर ऑनलाईन क्लासेस न घेता मी आपल्या चॅनलवरती एक ऑप्शन सुरू केलेलं आहे, तर ते मेंबरशिप म्हणून आहे। जे कोणी आपल्या चॅनलचे मेंबर असतील त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील, बाकीच्यांना दिसणार नाही। तर ज्यांची कोणाची इच्छा आहे की ते आपल्या चॅनलचे मेंबर व्हावे तर त्यांनी सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन ऑप्शन येईल, त्या जॉईन ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जॉईन करायचं आहे। तर ज्यांना कोणाला समजत नसेल की मेंबरशिप म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं जॉईन करायचं, तर तुम्ही यूट्यूबला सर्च वगैरे करा की मेंबरशिप म्हणजे काय आणि त्याचा आम्ही त्याला जॉईन झालो तर आम्हाला मिळणारा फायदा काय, तर तुमचा काय फायदा होईल हे पण तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये माहिती होईल। फायदा तुमचा असा आहे, तुम्ही जर का आपल्या चॅनलचे मेंबर झाले तर मी मेंबरशिपवाल्यांसाठी जे काही व्हिडिओ अपलोड केले एकदम महत्त्वाचे, एकदम डीपमध्ये क्लासेससारखे सेम ऑनलाईन क्लासेस न घेता मी असं काहीतरी नवीन करते। तर तुम्ही जॉईन झाले, समजा आपल्या चॅनलचे मेंबर झाले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही मी व्हिडिओज शेअर करेल डिटेल्स किंवा काहीतरी वर्कशॉपचे ते तुम्हाला दिसतील। त्यानंतर तुम्हाला नोट्स चार्ट्स जे काही आहे ते फ्रीमध्ये मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलचे मेंबर असतील तर त्यांना फ्रीमध्ये मिळेल। जो ब्लाऊज मी तुम्हाला शिकवला, जो ड्रेस मी तुम्हाला शिकवला, त्या ड्रेसचे सगळे चार्ट पण तुम्हाला फ्री मिळतील, सगळे नोट्स पण तुम्हाला फ्री मिळतील। त्यानंतर तुम्हाला तिथं खाली ऑप्शन दिलेले आहेत सिल्वर, गोल्डन आणि डायमंड। तर सिल्वरमध्ये तुम्हाला दिलेलं असेल की तुम्ही सिल्वर पेमेंट केलं तर तुम्हाला काय फीचर्स मिळणार आहे, गोल्ड पेमेंट केलं तर तुम्हाला काय फीचर्स मिळणार आहे आणि डायमंडचं पेमेंट केलं तर तुम्हाला काय फीचर्स मिळेल हे तुम्हाला तिथं दिलेलं आहे। ज्यांना कोणाला समजत नसेल तर त्यांनी तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून समजून घ्या। तर ते मेंबरशिप म्हणजे नेमकं काय असतं। तुम्ही जर का मला कमेंट वगैरे केल्या तर तुमच्या कमेंट ते स्पेशल असतील, बाकी कोणाच्याही कमेंटला आन्सर मिळणार नाही, पण तुमच्या कमेंटला लगेच आन्सर मिळेल, त्या मला स्पेशल दिसतील तुमच्या कमेंट, जे कोणी माझ्या चॅनलचे मेंबर असतील त्यांना। बाकी ज्यांच्या कमेंट कितीही आल्या तरी पण त्या मला दिसतील किंवा नाही दिसतील किंवा त्यांना आन्सर मिळणार नाही, पण जे कोणी आपल्या चॅनलचे मेंबर असतील त्या मेंबरचे मला कमेंट हे स्पेशल लाईन कलर्समध्ये दिसतात। ते फक्त मलाच दिसतील, तुम्हाला ते दिसणार नाही, कलरमध्ये दिसतील, काहीतरी ॲरो वगैरे त्यांना असेल किंवा काहीतरी सिम्बॉल असेल पण स्पेशलमध्ये दिसतील, तर त्यांनाच आन्सर मिळेल, बाकीच्यांना पण मिळेल पण त्यांना लवकर मिळेल, किंवा मेंबरशिपमधले जे व्हिडिओ आहेत ते त्यांना शिकायला मिळेल कमी प्राईसमध्ये। ओके, ठीक आहे। तर ज्यांना जे कोणी इंटरेस्टेड असतील आपल्या चॅनलचे मेंबर होण्यासाठी त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊन मला मेसेज करू शकतात की आम्ही तुमच्या चॅनलला जॉईन झालेलो आहोत। क्लिअर आहे सगळ्यांना? चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर करणार आहे। याआधी बघा आपण मधुबाला ब्लाऊजचं ड्राफ्टिंग बघितलं, तर मधुबाला ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण प्रिन्सेस कटची जी मेथड आहे ना, प्रिन्सेस कट जोपर्यंत आपण प्रिन्सेस कट ड्राफ्ट करतो तोपर्यंतची मेथड फोरटक्स ब्लाऊजमध्ये किंवा यानंतरचा कुठलाही पॅटर्न असू द्या, जसं की आता आपण कटोरी बघितलं होतं, कटोरीमध्ये पण तुमचं प्रिन्सेस कटची जेवढी मेथड आहे ती आहेच, त्यानंतर पुढे तुमचं जे काही आहे ते वाढेल। त्यानंतर फोरटक्समध्ये पण आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची जेवढी आपली मेथड आहे, पद्धत आहे, तेवढी आपली प्रॉपर असेल, तेवढी आपली फिक्स असेल। त्यानंतर पुढे जे काही आपल्याला पॅटर्न क्रिएट करायचे त्याचे मेजरमेंट वाढतील। क्लिअर आहे?
तर तुम्हाला फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी काही मेथड आहे ती जर तुमच्या लक्षात आली ना, तर बाकीचे सगळे ब्लाऊज किंवा ड्रेस तुम्हाला शिकायला खूप सोपं जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगते, परत सांगते व्हिडिओमध्ये की प्रिन्सेस कट ब्लाऊजची मेथड आली तर समजा बाकीचं तुम्हाला पुढचा पॅटर्न क्रिएट करता आला. क्लिअर आहे? तर चला, नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला खरंच मनापासून शिकण्याची खूप इच्छा आहे तर त्यांना अगदी फ्रीमध्ये शिकायला मिळेल. चला, आता आपण आजचा जो काही ब्लाऊज आहे त्याची सगळ्यात आधी मी तुम्हाला डायग्राम दाखवते. त्यानंतर त्याचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं असेल, तुमचं ब्लाऊजची उंची कमी का होते, तुम्हाला मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट का होतो, त्यानंतर तुमचा डीप नेक असेल तेव्हा तुमचा नेक कितीपर्यंत हवा, बोट नेक असेल तेव्हा तुमचा नेक कितीपर्यंत हवा, त्यानंतर जे कोणी मेंबरशिपमध्ये असतील त्यांना अगदी खूप डिटेलमध्ये अगदी छोटे पॉईंटचे व्हिडिओ मिळणार आहेत. चला, तर ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी मला मेसेज करेल किंवा तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊ शकता बिनधास्तपणे. ऑलरेडी मी त्याच्यामध्ये 3 ते 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही हे व्हिडिओ आणि ते मेंबरशिपचे व्हिडिओ बघा, खूप फरक आहे, तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुम्ही म्हणाल की हो खरंच खूप छान आहे. तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. तो ज्यांची कोणाची मनापासून इच्छा असेल त्यांची, बाकी जबरदस्ती कोणालाच नाही. आणि ज्यांना कोणाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मिळेल, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता. त्यानंतर तुम्हाला चार्ट्स, नोट्स जे काही हवं असेल ते तुम्ही माझ्याकडनं प्रोव्हाइड करू शकता. ब्लाऊजचे पेपर पॅटर्न पण तुम्ही ऑर्डर करू शकता. चला, तर आता हे आपलं बोलणं थांबूयात. एखाद दिवशी आपण लाईव्ह येऊन सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला. तर आता मी डायरेक्टली ड्राफ्टिंगला सुरुवात करते. आजचा जो काही ब्लाऊज आहे याचं कटिंग आणि स्टिचिंगचे 2 पार्ट येणार आहेत, कारण डिझायनर ब्लाऊज आहे आणि आजपासून आपल्या चॅनलवरती कटिंग स्टिचिंग दोन्ही येत जाईल, फक्त कटिंग येणार नाही, हे लक्षात घ्या. चला, तर आपण आता पुढे कंटिन्यू करूयात आणि ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, चला तर आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूयात. ड्राफ्टिंगला सुरुवात करून घेण्याआधी तुम्हाला मी इथं ब्लाऊजचा पॅटर्न कसा असणार आहे हे सगळ्यात आधी क्लिअर करते की आपला ब्लाऊजचा पॅटर्न कसा असेल. बघा, आपला बॅक पार्ट असणार आहे. सगळ्यात आधी मी बॅक पार्ट तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, असेल आपला बोट नेक, हा आपला मुंडा. तर तुम्हाला सगळ्यात आधी ब्लाऊजची डायग्राम काढणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्हाला इथं कळेल की तुमचा ब्लाऊज कसा आहे. तर बघा, हा झाला आपला बोट नेक आणि तिथून आता आपल्याला असा एक पॅटर्न इथं घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीचं पॅटर्न असेल आणि खाली इथं आपली ही ब्लाऊजची एवढी पट्टी असणार आहे. फक्त सेंटरमध्ये हा पॅटर्न असेल. इथं आपली ही ब्लाऊजचा हा बेल्ट आपला राहील. त्यानंतर हा झाला तुमचा बॅक पार्ट. आता मी तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवते कसा असेल फ्रंट. ओके. त्यानंतर इथं आपल्याला अशी ती पाईपची लेस किंवा मणींची लेस येते ती आपल्याला लावायची आहे. पूर्ण असं मला ते ब्लाऊज डेकोरेट करायचं आहे. तर तुम्ही तो ब्लाऊज बघा मी कसा क्रिएट करते, त्याचा पॅटर्न क्लिअर आहे. इथं पण पूर्ण अशी लेस लावायची आहे. इथं पण पूर्ण लेस लावायची आहे. खूप सुंदर पॅटर्न क्रिएट होणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. इथं पण आपली लेस येईल, पूर्ण अशी लेस येईल, आतमध्ये पण लेस येईल, इकडे पण पूर्ण लेस येणार आहे. त्यानंतर फ्रंट पार्ट आपला असेल प्रिन्सेस कट. हे बघा, मुंडा, डीप नेक असेल, राऊंड नेक. इथं तुमचे हुक येतील. फ्रंट डीप आहे म्हणून फ्रंटमध्ये हुक येतील. किंवा तुम्हाला इथं बॅक फ्रंट तुम्हाला बंद ठेवायचं आहे तर तुमचा बंद असेल तेव्हा तुम्ही इथं कुठला तरी पॅटर्न घेऊ शकतात. कोणताही तुम्हाला हवा तो पॅटर्न घेऊ शकतात. आणि बॅकमध्ये ही जी काही पट्टी आहे इथं तुम्ही बटन लावू शकतात सेंटरमध्ये, किंवा इथं पण तुम्ही हुक घेऊ शकतात, किंवा इथं पण खाली तुम्ही हुक घेऊ शकता. असं तुम्ही इथं पॅटर्न घेऊ शकतात. क्लिअर आहे. तुम्हाला मागे हुक आवडत असतील तर तुम्ही मागच्या बाजूला हुक घ्या. पुढे तुम्हाला हुक आवडत असतील तर तुम्ही पुढच्या बाजूला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथं तुमची हुक येतील. हुक आहे, क्लिअर आहे.
त्यानंतर इथून असेल असा प्रिन्सेस कट, बघा हा प्रिन्सेस कट असेल. इथून क्लिअर झाला. स्लीव्ज लॉंग असेल, क्लिअर आहे. फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आणि बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आपलं कसं असेल तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर झालं. आता आपण ड्राफ्टिंग तुम्ही बघून घेतलं. आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर केव्हा पण आपण ब्लाऊज जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं असतं शोल्डर. ह्या ब्लाऊजचे जी काही मापे आहेत ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जातील की आपलं ब्लाऊजचं मेजरमेंट काय आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तुमचं पूर्ण शोल्डर ते तुम्हाला बॉडी मेजरमेंटवरून घ्यायचं आहे. पूर्ण शोल्डर किती आहे? 15.5. चेस्ट आहे 39 इंच. 15.5 आपलं शोल्डर आहे. जे पण तुमचं शोल्डर आलेलं असेल त्याला डिवाइड 2 करायचं, म्हणजे त्याचा दुसरा भाग करायचा. तर त्याला डिवाइड 2 केलं किती मिळेल? 7.75 म्हणजेच 7.25 इंच. तर इथून आता मी 7.25 इंचावरती शोल्डर मार्किंग करते. बघा बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंच गळारुंदी टाकायची आहे. तर ती 2.5 इंच गळारुंदी सगळ्या मापासाठी फिक्स असेल, त्याला गळारुंदी म्हणतात. आणि जिथून आपण शोल्डर मार्क केलं इथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. ते 1 इंच डाऊन आणि हे 2.5 इंच दोन्ही मार्किंग तुम्ही लक्षात घ्यायचे, हे कंपल्सरी असेल. आणि इथून तुम्हाला असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. समजलं? त्यानंतर मुंडा मार्किंग करायचा. तर मुंडा मार्किंग करण्यासाठी तुमच्या छातीच्यानुसार तुम्ही फॉर्म्युला वापरा. तर तुमचा पॅकनेकसाठी फॉर्म्युला काय असेल? तर आता पॅकनेकसाठी माझा फॉर्म्युला असेल छातीच्या साईजनुसार. तर तुमची जी काही छातीची साईज असेल त्यानुसार तुम्ही फॉर्म्युला वापरा. जेव्हा तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे छाती डिवाइड 6 + 1 इंच. आणि जेव्हा तुमची छाती 42 किंवा 42च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्हाला फक्त छातीला डिवाइड 6 करायचं. आता माझी छाती आहे 39 इंच, तर मी त्या माझ्या चेस्ट छातीच्या मापानुसार इथं फॉर्म्युला वापरणार आहे. छाती डिवाइड 6 + 1 इंच करणार. तर मग छाती किती आहे? 39 इंच. 39 डिवाइड 6 = 6.5 म्हणजे 6.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच करायचं. किती मिळेल? 7.5 इंच. क्लिअर आहे? इथून आता मी मुंडा मार्किंग करते 7.5 इंचावरती. हे बघा 7.5 इंचावरती मुंडा मार्किंग केला. जिथं आपण मुंडा मार्क केला तिथून एक अशी सरळ लाईन मार्किंग करायची. हे बघा सरळ लाईन मार्क केली. आता इथून आपल्याला टाकायचं आहे शोल्डर मायनस. मुंडाला आकार देण्यासाठी शोल्डर मायनस करावं लागेल. तर आता आपल्याला शोल्डर मायनस करण्यासाठी 3 मेजरमेंट लागतात. तर 3 मेजरमेंट कोणते असतील? 3 मेजरमेंट होते कोणते? नेक डीप किती आहे तो, नेकचा शेप कोणता आहे ते, आणि तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे ती. तर रेडी शोल्डर पट्टीनुसार आपण चार्ट घेतला तर आपलं एक मेजरमेंट आपल्याला एक ऑप्शन आपल्याला सापडलं. दुसरे 2 काय आहेत? नेकचा शेप कोणता आहे आणि नेक डीप किती आहे. तर नेकचा शेप कोणता आहे आपला? राऊंड नेक म्हणजे गोल आकार आहे. त्यानंतर नेक डीप किती आहे आपला? 7 इंचाचा. क्लिअर आहे? नेक डीप किती आहे आपला? 7 इंचाचा. तर तुमचा नेक राऊंड आहे आणि नेक डीप किती आहे? 7 इंच. तर इथं बोट ठेवायचा, इथं बोट ठेवायचा आणि दोन्ही बोटं हे एका ठिकाणी आणायचे. जिथं तुमचे दोन्ही बोटं एकत्र येतात, जिथं तुमचे दोन्ही बोटं मॅच झाले तेवढं आपल्याला फुल शोल्डरमधून मायनस करायचं. क्लिअर आहे? तर फुल शोल्डर किती आहे? 15.5. 15.5 मायनस 2.5 म्हणजे 2.5 इंच केलं. किती मिळेल? 13 इंच. तर 13 इंचला डिवाइड 2 करायचं. किती मिळेल? 6.5 इंच. तर आपल्याला शोल्डर किती मिळालं? 6.5 इंच शोल्डर मिळालेला आहे. तर इथून आता 6.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि तेवढंच 6.5 इंच इथं छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं.
बघा इथं 6.5 जेवढं आपण शोल्डर मार्क केलं तेवढं छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं. इथून आता दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक सरळ लाईन मार्किंग करायची. बघा सरळ लाईन मार्किंग करून झालेली आहे. आता इथं शोल्डर आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन अशी मार्किंग करून घ्यायची. क्लिअर, सरळ लाईन मार्किंग केली. आता इथं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. सगळ्यात आधी छातीचं मार्किंग करून घेऊयात. सगळ्यात आधी छाती आहे 39 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच करायचं आहे. किती मिळेल 40.5 आणि नंतर त्याला डिवाइड 4 करायचं आहे. किती मिळेल 10.12. म्हणजेच आपल्याला इथं 10 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मार्किंग करायचं आहे. बघा 10 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मार्किंग केलं. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड करायचं. बघा छातीमध्ये आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं असतं. जी काही तुमची छातीचा पूर्ण राऊंड असेल त्याच्यामध्ये. असं नका करू की पहिले छातीला डिवाइड 4 करा मग नंतर 1.5 लूजिंग ॲड करा, तर तुमचं ब्लाऊज चुकेल. पूर्ण छातीच्या राऊंडमध्ये 1.5 इंच लूजिंग किंवा 2.5 इंच जे काही लूजिंग असेल ते ॲड करा आणि नंतर त्याला डिवाइड 4 करा. क्लिअर आहे. तर बघा आता आपल्याला इथून ब्लाऊजची उंची वगैरे टाकून घ्यायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला सेंटर घ्यायचा आहे क्रॉस लाईनचा. तर दोन्ही पॉईंटचा सेंटर घेतला. क्लिअर आहे. आता ह्या सेंटरवरती टेप ठेवायचा. इथून आता गड्याची उंची टाकायची. पुढचा गडा आहे 7 इंच. शोल्डर टू ॲपेक्स आहे 11 इंच. त्यामध्ये अर्धा प्लस केलं 11.5 इंचावरती मार्किंग केलं. ब्लाऊजची पूर्ण उंची रेडी आहे 15.5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड केलं. किती मिळेल 16.5 इंच. इथून आता स्ट्रेट लाईन मार्किंग करायची. त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स तुमचा जो काही असेल तो मार्किंग करा आणि गळ्याची उंची मार्किंग करायची. बघा किती मार्क मिळाले 3 4. शोल्डर, नेक, शोल्डर टू ॲपेक्स आणि उंची. इथं थोडं क्रॉस झालेली दिसते लाईन, तिला मी स्ट्रेट करते. हे बघा स्ट्रेट केली. इथून आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या पूर्ण स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्या. या सेंटरपासून आपल्याला 1/2 इंच इतका आतमध्ये यायचं आहे. बघा 1/2 इंच आतमध्ये आल्यानंतर एक अशी सरळ लाईन मार्किंग करायची. आता इथून तुम्हाला क्रॉस मार्किंग करायचं आहे. क्रॉस मार्किंग किती करायचं आहे 1/2 इंचावरती. 1/2 इंचावरती क्रॉस मार्किंग केलं. इथून आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तुमच्याकडे आर्महोल कर्व असेल तर कर्वने आकार द्या किंवा तुम्ही डायरेक्टली हाताने आकार देऊ शकता. बघा अगदी परफेक्ट असा आपला आकार झालेला आहे. त्यानंतर रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करा. जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. तर ते का बघा, जी पण तुमची पूर्ण रेडी शोल्डर पट्टी असेल, आता माझी आहे 3.5 इंच 2.75 प्लस 1 इंच केलं किती मिळेल 3.75 म्हणजे 4.5 इंच. तर 4.5 इंचावरती एक मार्किंग करते. त्यानंतर इकडे बघा 4.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इकडे जो काही आपल्याला गॅप मिळेल, थोडा काही गॅप मिळाला तेवढंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे 3.5 इंचावरती. समजा तुम्हाला ब्रॉड गळा आवडत असेल, एकदम असा ब्रॉड गळा आवडत असेल तर तुम्ही इथं 3 इंचापर्यंत घेऊ शकता. 1/2 किंवा अर्धा इंच तुम्ही ॲड करू शकतात. पण तुम्हाला नसेल ब्रॉड आवडत तर जेवढं तुमचं इथं आहे तेवढं इथं मार्किंग करायचं. 3.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि बॉक्समधून गळ्याला आकार देऊन घ्यायचा. तुमचा गोल गळा असेल, चौकोन असेल, जो काही असेल तो गळ्याला आकार द्यायचा. बघा अगदी परफेक्ट असा गळ्याचा आकार आपला रेडी आहे. त्यानंतर इथं आपल्याला माझं बघा ही लाईन पण माझी क्रॉस गेलेली दिसते थोडी, तर हिला आपण स्ट्रेट करून घेऊया.
तर पट्टी व्यवस्थित ठेवायची म्हणजे क्रॉस जात नाही. आता इथून आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्सचं मार्किंग करायचं. ॲपेक्स टू ॲपेक्स तुमचा जो काही असेल त्याचं तुम्ही मार्किंग करा. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे माझा 4 इंच. त्यानंतर इथं जेवढं मार्किंग केलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून खाली मार्किंग करायचं छातीच्या लाईनवरती. त्यानंतर पुढे तुम्हाला टाकायचं आहे कमरेचा टक्स. तर आता आपल्याला इथून कमरेचा टक्स किती टाकायचा आहे 3 इंचावरती. तर इथून आता मी 3 इंचावरती कमरेचा टक्स टाकते. त्यानंतर कमरेचं मार्किंग करायचं आहे. कमरेचं मार्किंग करताना टक्स मायनस करून कमरेचं मार्किंग करायचं असतं. तर बघा आता आपला हा जो काही टक्स मायनस होणार आहे हा आता कट होणार आहे. तर याला आपला मोजूनसुद्धा काहीच अर्थ नाही. म्हणून पहिले सगळ्यात आधी इकडे टेप ठेवायचा. इकडे जेवढं आलं तेच इकडच्या लाईनवरती ठेवायचं. पूर्ण जे काही तुमचं कमर असेल, कमर आहे 33 इंच. तर 33ला डिवाईड 4 केलं किती मिळेल 8.25 म्हणजे 8.25. तर इथून आता 8.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. बघा सरळ लाईन मार्क करते आणि हे 1.5 इंच मार्जिन लक्षात घेऊन जोडून घ्यायचं. हे बघा जोडून झालेलं आहे. हे जे काही आता आपण ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला हे पॉईंट मिळतील, हा टक्स आपल्याला कमरेचा टक्स इथं ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने जोडून घ्या. क्लिअर आहे. सगळ्यात आधी आता आपल्याला ही जी काही फिटिंग लाईन कडची लाईन आहे क्रॉस लाईन, या लाईनचे 4 भाग करायचे. सगळ्यात आधी एक वेळा टेप फोल्ड करा. त्यानंतर इथून आता दुसरी वेळा टेप फोल्ड करायचा आणि या सेंटरपासून खाली आणि सेंटरपासून वरती असे 4 भाग करायचे. सगळ्यात आधी जो काही खालचा भाग आहे तिथं अर्धा इंचावरती अशी लाईन मार्क करायची. दुसऱ्या पॉईंटवरती 1/2 इंच मार्किंग करा. हे आता इथं असं सरळ जोडायचं. अर्धा इंच ह्या 1/2 इंचला जोडा आणि तुमच्याकडे कर्व वगैरे असेल तर कर्वने किंवा हाताने तुम्ही इथं अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आणि इथं तुमचे बघा असे थोडाफार असा पॉईंट क्रिएट होतो, तिथं पण तुम्ही हाताने किंवा ह्या कर्वने असा राऊंड शेप देऊन घेऊ शकतात. बघा असा बघा अगदी राऊंड असा घेतला म्हणजे हे पॉईंट तुमच्या ब्लाऊजमध्ये यायला नको. हे पॉईंट आपल्याला आधीच मायनस करून घ्यायचे. तर इकडची सरळ लाईन किती येते ते बघायचं. सगळ्यात आधी किती आली 5 इंच इतकी आली. तर आता ह्या आकारावरती टेप ठेवायचा आणि हा आकार मोजून घ्यायचा. जिथं कुठं 5 इंच आला तिथं मार्किंग करायचं. आता हे जेवढं आलं तेवढं डायरेक्टली तुम्ही सरळ मार्किंग करायचं. तर बघा तर आता आपल्याला मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. तर मुंड्यातला टक्स आहे 1.5 इंच. तर इथून 1.5 इंच या छातीच्या लाईनवरती टेप ठेवायचा. असा पुढे सरकवायचा. जिथं तुम्हाला मुंड्याला टेप टच झाला तिथं एक मार्किंग करायचं. आता 1.5 इंचाच्या निम्म करा. हे बघा 1.5 इंचाच्या निम्म केलं आणि इकडून आता इथं एक मार्किंग केलं आणि तेवढंच आता 1.5 इंच इकडे एक मार्किंग केलं. हे बघा इथून आता हे दोन्ही पॉईंट इथं जोडायचे. ही जी काही इकडची लाईन आहे ही इकडची लाईन आता वरती घ्यायची थोडी. इकडची लाईन मोजायची गळ्याकडची ॲपेक्स पॉईंटपर्यंत. हा जो काही प्लस पॉईंट मिळाला किती मिळाली 6.5 इंच. इकडच्या लाईनला जेवढा टेप वरती गेला तिथं एक मार्किंग करायचं. आता इथं आपल्याला नवीन मुंड्याला आकार देण्यासाठी इथून अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. अर्धा इंचावरती एक मार्किंग करून झाल्यानंतर इथं बघा एक अशी सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. तर सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. तर पट्टी ठेवून सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. सेम आता इथून पण लाईन मार्किंग करायची आहे. तर इथून आपण एक लाईन मार्क केली. आता इथून पट्टी ठेवून एक लाईन मार्किंग करायची. तर हा तुमचा बॉक्स तयार झाला आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला कर्व ठेवून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे नवीन मुंड्याला. क्लिअर आहे सगळ्यांना. हे बघा नवीन मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं. इकडून आता हुकाय पट्टीकडून आपल्याला अर्धा इंच असं क्रॉस मार्किंग करायचं. प्रत्येक मापासाठी सेम असेल. क्लिअर आहे.
आता हे संपूर्ण ड्राफ्टिंग मी आता कट करते. तर ड्राफ्टिंग कसं केलं हे तुमचं लक्षात आलं असेल. डीपनेक असेल तेव्हा काय करायचं आहे, बोटनेक असेल तेव्हा काय करायचं आहे, हे सगळे पॉईंट आपले क्लिअर झालेले आहे. आता इथून आपण जे काही हे सगळं जेवढं आपण ड्राफ्टिंग केलं याचं कटिंग कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी इकडून तुम्ही असं क्रॉस कट करा. त्यानंतर हा जो काही टक्स आहे हा टक्स कट करायचा. हे बघा इथून हे जे आपलं मायनस होणार आहे हे कट करायचं. हे बघा कट करून झालं. फिटिंग लाईन जी काही आहे ती कट करायची. गळ्याचा आकार कट करायचा. इथं सरळ मार्क करायचं, कट करायचं. त्यानंतर इथून असं एक्स्ट्रा क्रॉस कट करा. हे बघा क्रॉस कट केलं. आता हा जो काही टक्स आहे ह्या टक्स मायनस करायचा, म्हणजे ही इकडची लाईन अशी धरायची आणि इकडच्या लाईनवरती ठेवायची. हे बघा इकडच्या लाईनवरती जेव्हा आपण ही लाईन ठेवतो म्हणजेच की मुंड्यातला टक्स मायनस करतो तेव्हा बघा बरोबर आपला हा टक्स इथं आपला कंटिन्यू झाला, म्हणजेच मुंडा कंटिन्यू झाला. क्लिअर आहे. आता तुम्ही हे इथं चिटकवून घेऊ शकतात किंवा स्टॅपलरने पेन वगैरे मारून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आपला टक्स चिटकवून घ्या किंवा मायनस करून घ्या कशाने तरी. आणि हा जो काही मुंडा असेल तो बरोबर असा कट करा. इथं तुमचं थोडंफार मागे पुढे झालं असेल तर त्याला इक्वल करा. हे बघा कट झालेला आहे. इथून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. ही जी काही सरळ लाईन आहे या सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा. या सेंटरपासून 5 इंच बाहेर मार्किंग करायचं. हा आर्महोल कर्व घ्यायचा आणि ह्या कर्वने तुम्ही प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. बघा इथं थोडा असा पॉइंट तयार होतो इथं, तर तो पॉइंट मायनस करायचा. बघा पट्टीने सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आणि बरोबर अशी व्यवस्थित कट करायची. हे बघा कट करून झालेलं आहे. आपला प्रिन्सेस कटचा पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला संपूर्ण रेडी आहे. आता हा आपण साईडला ठेवून घेऊयात. कटिंग पण झालेला आहे आणि बॅक पार्ट ड्राफ्टिंग करूयात. तर बॅक पार्ट ड्राफ्टिंग करण्यासाठी सुद्धा मी इथे प्लेन पेपर घेते. हे बघा आता आपला बॅक पार्ट कोणता आहे, बोटनेक कसा घ्यायचा आहे, असं आपल्याला पॅक नेक घ्यायचा आहे. तर त्याचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं असेल हे आपण क्लिअर करूया. तर जेव्हा आपला ब्लाऊज बोटनेक असेल तेव्हा आपल्याला शोल्डर टाकायचं असतं त्याचं निम्मं. तर शोल्डर किती आलं होतं, 15.5 इंचच्या निम्मं किती येतं, 7.25 इंच. 7.25 इंच शोल्डर मार्क केलं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. जिथं शोल्डर आपण मार्किंग केलं तिथं आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच. तर शोल्डर डाऊन 1 इंच मार्क आणि इथं तुम्हाला
2.5 इंच मार्क, हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन इथं क्रॉस लाईन मार्किंग करायची. आता इथं मुंडासाठी सूत्र वापरायचं आहे. जो काही तुमचं मुंड्यासाठी सूत्र असेल ते वापरा. आता आपलं मुंड्यासाठी सूत्र काय होतं, छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच. छाती आहे 39 इंच, 39ला डिवाइड 6 केलं 6.5 इंच मिळालं आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर किती मिळेल, 7.5 इंच. 1 इंच डाऊनपासून इथून टेप ठेवा, इथं 7.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे, 15.5 इंच. त्याच्यामध्ये इकडे आपल्याला बॅकमध्ये 16.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. पण आता इथं बघा माझं थोडं अगदी 1 लाईन इतकंच कमी पडलेलं आहे, म्हणून मी एवढा आहे तेवढा पेपर ठेवते. क्लिअर झालं. इथून जिथं आपण मुंडा मार्क केला तिथून सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं. छातीचं मार्किंग करायचं. छातीमध्ये 2.5 इंच लूजिंग ॲड करायचं. छाती आहे 39 प्लस केलं 2.5, 2.5 इंच इज इक्वल टू 41.5. नंतर त्याला डिवाइड 4 करायचं. क्लिअर आहे. 10.37 म्हणजे 10.25 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं छातीचं मार्किंग करायचं. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. कमरेचं मार्किंग करायचं. कमर आहे 33, त्याला डिवाइड 4 करायचं. किती मिळेल, 8.25 म्हणजे 8.25 इंच. हे बघा, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. क्लिअर आहे. क्रॉस लाईन मार्किंग करून घ्यायच्या. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या पूर्ण छातीच्या लाईनपर्यंत सेंटर घ्या. सेंटर घेतला. इथं जेवढं तुमचं मार्किंग आलेलं असेल शोल्डरचं 7.25 इंच, तर त्याच्यामधून 0.5 इंच मायनस करायचं आणि इथं तुम्ही छातीचे मुंड्याला आकार देण्यासाठी मार्किंग करा. तेवढंच मार्किंग इथं करायचं. जिथं एवढं सेंटरमध्ये केलं तेवढंच इथं करायचं. क्लिअर आहे. हे बघून तर 7.25 इंच शोल्डर होतं, मायनस केलं 0.5 इंच 7.25 मिळालं. तर इथं 7.25 इंचावरती मार्किंग केलं, तेवढंच 7.25 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग केलं. तर इथून आपल्याला ही लाईन अशी जोडायची. बघा, लाईन जोडून झालेली आहे. इथून क्रॉस मार्क करायचं. क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती. बघा, 1 इंचावरती क्रॉस मार्किंग केलं आणि आर्महोल कर्वने हा मी शेप देऊन घेते मुंड्याला. हे बघा, क्लिअर आहे. म्हणून मी आता ती 0.5 इंच मायनस करते. क्लिअर आहे. बघा, इथं आपल्याला थोड्याफार ज्या काही क्रीज येतात ना, ते आपल्या मायनस होतात. इथून आपल्याला थोडं एक्स्ट्रा मायनस करून घ्यायचं आणि आता इथून हे असं सरळ जॉईन करून घ्यायचं. क्लिअर आहे. रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं. जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा. 3.25 आहे, 4.25 इंचावरती मार्किंग केलं. क्लिअर आहे. गळ्याची उंची टाकायची आहे आणि गळ्याची रुंदी, इथं गळा रुंदी किती मिळाली, 3.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकी. तेवढीच आता 3.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मार्किंग करायचं. बघा, खाली गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. क्लिअर आहे. क्रॉस लाईनचा सेंटर घ्या, तिथून गळ्याची उंची टाका. तर इथून मी ब्लाऊजची उंची घेते 2.5 इंचाची. 2.5 इंच ब्लाऊजची उंची घेतली. मी इथून एक अशी सरळ लाईन मार्क केली. हा बॉक्स तयार करायचा. बघा, पूर्ण बॉक्स तयार केला आहे. तर आर्महोल कर्व ठेवायचा ह्या बॉक्समध्ये आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. क्लिअर झालं. आता आपल्या बॅकमध्ये असा आपला पॅटर्न आपण ठेवलेला आहे. तर हा पॅटर्न आपण ड्रॉ करून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं बेल्ट ठेवायचा आहे छोटासा. तर मी इथं
बेल्ट ठेवते। जेव्हा पण तुम्हाला 1 इंचाचा बेल्ट ठेवायचा आहे तर तुम्ही इथं 2 इंचाचा बेल्ट घ्या, म्हणजे 1 इंच त्याच्यात प्लस करायचं, तर ते का अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच हे खालच्या पार्टला फिनिशिंग देण्यासाठी जाईल पॅटर्नला। मग बरोबर रेडी गॅप तुम्हाला 1 इंच मिळेल। जेवढा पण तुम्हाला इथं बेल्ट ठेवायचा, पट्टी ठेवायची आहे त्याच्यात 1 इंच प्लस करा। मला इथे 1 इंचाची पट्टी ठेवायची आहे म्हणून मी इथं 2 इंचावरती मार्किंग केलं। बघा, इथून 2 इंचावरती गॅप ठेवला, पट्टीने सरळ मार्किंग करायचं। क्लिअर आहे। आता इथं खाली सगळ्यात आधी आपण साईड पार्ट जॉईन करून घेऊयात। साईड पार्ट चेक करून घ्यायचे आहेत। हे 1.5 इंच जे काही आपलं मार्जिन आहे हे व्यवस्थित असं जॉईन करून घ्या। मुंड्याचा आकार जसा जातोय तसा मुंड्याचा आकार जाऊ द्यायचा। खाली जसं क्रॉस जात आहे तसं खाली क्रॉस जाऊ द्यायचं। बघा, मुंड्याचा आकार पुढे कंटिन्यू करायचा। पट्टी घ्यायची, पट्टीने सरळ असा कंटिन्यू करायचं। बघा, पट्टीने सरळ कंटिन्यू केला। इथं पण जसं क्रॉस जात आहे तसं क्रॉस जाऊ द्यायचं। हे बघा, त्यानंतर इथून पूर्ण असं जेवढं पण आहे गॅप तेवढा स्ट्रेट घ्यायचा। क्लिअर आहे। सगळ्यात आधी आता तुम्हाला खालचा रेडी जो काही हा बेल्ट आहे, हा बेल्ट किती ठेवायचा ते ठरवायचं। मला खालचा रेडी बेल्ट हवा आहे 3 इंचाचा, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, 4 इंचावरती मार्किंग केलं। खालचा रेडी बेल्ट तुम्हाला जेवढा हवा त्यात 1 इंच प्लस करून मार्किंग करा। तिथून आता एक सरळ लाईन मार्क करायची। सरळ लाईन मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला नेक किती ब्रॉड हवा आहे, किती मोठा तुम्हाला आवडतो ते तुम्ही टाकायचं। तर इथं मी आता 4 इंच घेणार आहे। 4 इंचाचा बॉक्स तयार करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं नेक तुम्हाला किती ब्रॉड घ्यायचं हे तुम्ही घेऊ शकतात। क्लिअर आहे। आता आपल्याला इथून हवा तो पॅटर्न तुम्ही घेऊ शकतात। तुम्हाला हवा तो पॅटर्न जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुम्ही राऊंड घेऊ शकतात। इथून फक्त तुम्ही असं क्रॉस जोडून असं हाऊससारखं तुम्ही बनवू शकतात। क्लिअर आहे। किंवा तुम्ही इथून पूर्ण इथं जोडा, म्हणजे तुमचा असा ट्रायंगल शेप तुमचा रेडी होईल। किंवा तुम्हाला इथं असं तुम्ही जोडू शकतात जसं की तुमचा आकार बरोबर असा तयार होतो। किंवा तुम्ही स्टार शेप, तुम्ही राऊंड, हर्ट पण तुम्ही इथं घेऊ शकतात। क्लिअर आहे। असं तुम्ही हर्ट पण इथं घेऊ शकतात। काहीतरी तुम्हाला हवा तो पॅटर्न घेऊ शकतात। परंतु हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, कस्टमरचा ब्लाऊज जसा पॅटर्न ते सांगून गेलेले आहे तसाच मला घ्यावा लागेल। क्लिअर आहे। इथून आता मला शेप देऊन घ्यायचा आहे असा पानासारखा, तर मी इथून शेप देऊन घेते। बघा, असा मी डॉट डॉट करून शेप दिला। आता मी इथून कर्व वापरून शेप देते। बघा, कर्वने मी शेप दिला, बरोबर माझा जो काही आकार आहे तो प्रॉपरली आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही कर्वचा वापर करून व्यवस्थित असा शेप तुम्ही देऊन घ्यायचा। आता बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया। इथून पण आहे तसंच कटिंग करायचं। हे बघा, बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे, कटिंग रेडी आहे। पुढच्या पार्टचं पण संपूर्ण कटिंग आपलं रेडी आहे। क्लिअर झालं सगळ्यांना कशा पद्धतीने आपला ह्या ब्लाऊजचं कटिंग असेल। आता आपल्याला स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर स्लीव्जमध्ये मला इथं शोल्डरवरती नॉर्मल
प्लेट्स हव्या आहेत बॉटमला, काहीच नका तर जे ट्रेंडिंग चालू आहे तेच. तर इथून आता पूर्ण असं आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. अर्धा इंच जे काही शोल्डर जोडण्यासाठी जाईल ते सोडून द्यायचं. तर इथून टेप असा थोडा आतमध्ये ठेवायचा 1/2 इंच आणि पूर्ण असा मागचा आर्महोल मोजून घ्यायचा किती येतो ते. किती आला? 11.5 इंच. तर बॅक आलेला आहे 11.5, 11.5 आणि फ्रंट आपण मोजून घ्यायचं आहे. तर फ्रंट मोजण्यासाठी पण अर्धा इंच जे काही शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे ते अर्धा इंच सोडून द्यायचं. बघा इथून अर्धा इंच तिथं टेप ठेवायचा, थोडा आतमध्ये टेप ठेवून पूर्ण मोजा किती आला? 5.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. तर हेच 5.5 इंच आणि 1 लाईन इतकं इथं ठेवायचं. बघा 5.5 इंच 1 लाईन थोडा आतमध्ये ठेवलं, पूर्ण असं मोजून घ्यायचं. किती मिळाला? कम्प्लिटली 10.5 इंच. तर फ्रंट मुंडा किती आहे? 10.5 म्हणजे 10.5 इंच. क्लिअर आहे. आता हे आपण साईडला ठेवूयात आणि स्लीवचं कटिंग कसं राहील आपलं ड्राफ्टिंग ते आपण बघून घेऊया. बघा स्लीवचं कटिंग करायचं आहे. मला नॉर्मल पफ घ्यायचं आहे स्लीव्जमध्ये. त्यासाठी बघा मी एक फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता हा पेपर आहे तसा ठेवायचा आणि इथून तुम्हाला स्लीव जेवढी हवी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून स्लीवची उंची टाकायची. 10 इंच स्लीव्स पाहिजे तर मी 11 इंचावरती एक मार्किंग केलं. तिथून सरळ लाईन मार्किंग करायची. इथून मला प्लेट्ससाठी मी 1 इंचावरती एक मार्किंग करते. 1 इंचावरती एक मार्किंग केलं. बघा हे रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे, हे टी शर्ट स्लीवचं पॅटर्न आहे. आता आपण इथं टी शर्ट स्लीवचं पॅटर्न यूज करणार आहोत. तर हे जे काही मी 1 इंच मार्किंग केलं हे आता असं क्रॉस जोडून घ्यायचं. हे बघा क्रॉस जोडून घेतलं. आता हा जो काही टी शर्ट स्लीवचा पॅटर्न आहे व्यवस्थित असा सेट करायचा या लाईनसोबत आणि इथून या टी शर्ट स्लीवचं पॅटर्न जो काही आहे हा आकार आपल्याला इथून ड्रॉ करून घ्यायचा. बघा आकार ड्रॉ करून झालेला आहे. इथून आता आपल्याला मागचा आणि पुढचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. मागचा मुंडा आलेला होता आपला 11.5 इंचावरती. हे बघा इथून टेप ठेवायचा आणि मोजायचा. मागचा मुंडा आला होता 11.5 इंचावरती. 11.5 इथं मार्किंग करायचं आणि पुढचा मुंडा आलेला होता 10.5 इंचावरती. बरोबर असा टेप थोडा खालून असा फिरवायचा. 10.5 इंच इथं एक मार्किंग करायचं. क्लिअर आहे. 10.5 इथं मार्किंग केलं. बघा 10.5 इंच इथं मार्किंग केलं आणि 11 इंच इथं मार्किंग केलं. मग दोघांपैकी घ्यायचं तरी कुठलं? हा घेतला तर जास्त पडेल आणि हा घेतला तर स्लीव्ज कमी पडेल. मग ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा. बघा दोन्ही पॉईंटचा सेंटर घेतला. हा असेल आपला फायनल मुंडा आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंच मार्जिनने मार्किंग करायचं. आता इथून बॉटम मार्क करायचं आहे. दंडघेर किती आहे आपला? दंडघेर आहे 10 इंच. त्याचा निम्म टाकला 5 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे आपल्याला असं जोडून घ्यायचं 1.5 इंच मार्जिन. क्लिअर आहे. 1.5 इंच मार्जिन जोडून घेतलं. हा जो काही आकार आहे हा पुढे असा कंटिन्यू केला. बघा असा कंटिन्यू करून घ्यायचा. इथून तुम्हाला जेवढा पप उंच पाहिजे तेवढं तुम्ही मार्क करा. कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांना जास्त उंच पप नको आहे म्हणून मी इथं मार्किंग केलं. हा इथून तर आपला फिटिंग लाईनपर्यंत जी काही आपली बाई आहे त्याचा पूर्ण असा सेंटर घेतला. सेंटरवरती एक मार्किंग केलं. परत ह्या दोन्ही पॉईंटचा अजून एक असा सेंटर घेतला. बघा इथून दोन्ही पॉईंटचा परत एक सेंटर घेतला. परत त्या सेंटरवरती एक मार्किंग केलं. आता हा जो काही सेंटर आहे हा बरोबर इथं असा मॅच केला. बघा इथून हा सेंटर मी असा मॅच केला. आता ही स्लीवचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे स्लीवचं कटिंग करून घ्यायचं. क्लिअर झालं सगळ्यांना? फक्त इथं आपल्या प्लेट्स येतील, बाकी आपलं काहीही येणार नाही.
हे बघा, स्लीव्जचं आपलं ड्राफ्टिंग पूर्ण रेडी आहे. म्हणजे आपली फायनल स्लीव्ज इथपर्यंतच आहे. हे फक्त आपण प्लेटसाठी घेतलेलं आहे. क्लिअर झालं? काय रे? तर बघा, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज पूर्ण आपलं कटिंग रेडी आहे. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि स्लीव्जचं कटिंग कसं करायचं खूप सोपी पद्धत आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेली नाही. का नाही दाखवली ती याच्यामुळे नाही दाखवली, कारण फक्त तुम्हाला पॅटर्न ट्रेस करायचे आहे. त्याच्यात असं काहीच नाही की तुम्ही मुंडाखोली इतकी घ्या किंवा कॅप हाईट असं एवढी घ्या किंवा बाहीची घडी तुम्ही एवढी घ्या, असं मी काही टाकलेलं नाही. असे पॅटर्न तुम्ही तयार करून ठेवा आणि ते पॅटर्न अशाच पद्धतीने वापरू शकतात. क्लिअर आहे? चला, तर आता आपण आजचा व्हिडिओ इथं थांबवून घेऊयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं संपूर्ण अस्तरवरती तुम्हाला कटिंग कसं करायचं आहे आणि स्टिचिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. क्लिअर आहे? हे पॅटर्न मी आता आहे तसे ठेवते. मैत्रिणींनो, बघा, आपलं संपूर्ण ब्लाऊजचं आजचं जे काही ड्राफ्टिंग आणि कटिंग होतं ते रेडी आहे. आता हे तुम्हाला अस्तरवरती कसं ठेवायचं आणि अस्तरवरती तुम्हाला मार्जिन कुठे कुठे वाढवायचं आहे ते, आणि त्यानंतर स्टिचिंगला आपण सुरुवात करूयात. जास्त खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आजचा आणि खूप मोठा होईल अजून, तर एवढा मोठा व्हिडिओ तुम्हाला बघायला सुद्धा बोर वाटेल. त्यामुळे आपण 2 पार्ट घेऊयात. पार्ट 1मध्ये कटिंग असेल आणि पार्ट 2मध्ये स्टिचिंग असेल. स्टिचिंगसाठी पण मी तुम्हाला फिनिशिंगसाठी स्टिचिंगमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघायचा. अस्तरवरती कुठे तुम्हाला वाढवायचं. त्यानंतर भरपूर जणांना पडलेला प्रश्न होता की आम्हाला स्लीव्ज कशी कट करायची. तर स्लीवचे जे काही हे रेग्युलर स्लीवचे पॅटर्न आणि टी शर्ट स्लीवचे जे काही पॅटर्न आहे हे दोन्ही पॅटर्न तुम्हाला काढून ठेवायचे आहे. तर हे पॅटर्न कसे वापरायचे तुम्ही बघितलं असेल. खूप सोपी पद्धत आहे. मागचा आणि पुढचा मुंडा मोजायचा. रेग्युलर स्लीवचं पॅटर्न असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता आणि टी शर्ट स्लीवचं पॅटर्नसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर अशाच पद्धतीने स्लीवची कटिंग खूप सोपी आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, ते तुम्ही जाऊन नक्की बघायचा. चला, तर आजचा व्हिडिओ थांबवते आणि नेक्स्ट पार्ट 2मध्ये आपण लवकर भेटूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि यासारख्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटू.